सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये 9वीच्या वर्गात शिकत असलेल्या आर्यन हेरम बुडकर या विद्यार्थ्यानं 1 एप्रिल 2022 रोजी आपल्या राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. शाळा संस्थाचालक गणपत पाटील आणि गीता पाटील यांच्याकडून सातत्यानं होत असलेल्या छळाला कंटाळून त्यानं आत्महत्या केली असा आरोप होऊन त्याविरोधात त्यावेळी आंदोलन करण्यात आली होती. शिक्षण वाचवा नागरिक कृती समिती आणि शिरोली ग्रामस्थांनी एकजुटीनं आंदोलन करून प्रशासनाला योग्य कारवाईसाठी पावलं उचलण्यास भाग पाडलं होतं. संस्थाचालकावर आत्महत्येस प्रवृत्त केलं असा गुन्हाही दाखल झाला होता. अशा शाळेची मान्यता रद्द होण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या अहवालातून शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे शिफारस केली होती. काही महिन्यांनी शिक्षण संचालकांनी शिक्षण सचिवांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला. या प्रक्रियेची पूर्तता लवकरात लवकर होणं गरजेचं होतं, पण शासकीय अधिकाऱ्यांनी आतापर्यंत यामध्ये चालढकल करण्याची भूमिका अवलंबली आहे. आर्यनच्या आत्महत्येला 2 वर्ष उलटून गेली आहेत, तरी देखील अजून शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी लाल फितीमध्ये अडकलाय. त्यामुळं आता आर्यनचं कुटुंबीय आणि समितीपुढं आंदोलनाची तीव्रता वाढवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असं कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी सांगितलं. परिसरातील पालकांनाही आपली मुलं या शाळेत पाठवू नका असं आवाहन फोंडे यांनी केलंय. यावेळी हेरम बुडकर, प्रशांत कागले, रामचंद्र बुडकर, सचिन कागले, भानुदास माळी, बाबूराव पाटील, सतीश पाटील, संदीप पोर्लेकर आदी उपस्थित होते.